नाही का पूर्ण त्याला मॅचिंग झाली ना. मला पाठव रे वैभव तुझ्यापाशी नंबर. बघायचं नाही ते गाडी घेऊन चालला. आता मस्त फ्रेशअप वगैरे हेअरस्टाईल घालून आम्ही मस्त तयार होऊन आलो तिथं फंक्शन हॉलमध्ये. आणि आमचे घरचे पाहुणे जे आहेत की नाही कमी होते, पण त्यांच्या सोसायटीमधले जे होते की नाही त्यांचे म्हणलं तर फ्रेंड्स वगैरे ते भरपूर होते. आणि आता जे आहे फक्त इथं लेकरांचं जे आहे बड्डे गर्ल आणि बड्डे बॉयचं जे आहे ते जे आहेत ना ट्विल्स आहेत बघा म्हणलं तर जुडवा, तर त्यांचं जे आहे फोटो सेशन चाललं इथं. आणि ही बेबी गर्ल जी आहे की नाही खूप हुशार आहे आणि खूप म्हणलं तर टॅलेंटेड आहे. ती बिलकुल लाजून गेली फोटो वगैरे काढायला. आणि तिचा भाऊ जे आहे की नाही छोटासा ते खूप लाजू लागला, त्याला पोच करायला सांगू लागले पण ते बिलकुल पोच करणं गेला. तर पुढचा कार्यक्रम कसा होतोय काय नाही ते नक्की तुम्ही बघत राहा. जे आहे मॅजिक शो सुरू होतंय, कारण खूप छान लेकरांना कशी मॅजिक शोची खूप आवड असती. तुम्ही पण नक्की बघा आमचा कार्यक्रम कसा झाला, बर्थडेची पार्टी वगैरे. तर इथं जी तयारी आहे की नाही ती मॅजिक शोची चालली आहे. आणि लेकरांना बसण्यासाठी जे आहे की नाही ते सोफा वगैरे लावत आहेत. बर्थडे गर्लची आणि बर्थडे बॉयची खूप छान अशी छोट्याशा गाडीवर एंट्री झाली बघा. आणि आता जे आहे त्यांचं केक कट करणं होणार आहे, कारण सगळे जे फोटो वगैरे आहेत मॅजिक शो आहे पहिल्यांदा सगळं झालंय. आणि आता जे आहे त्यांची केक कट करणार आहे.
खूप छान झाली बर्थडे पार्टी आणि इथं आलो तर आम्ही जेवायला, कारण आम्हाला जे आहे निघायचे आणि 8-9 तर वाजूनच गेले होते. आता 10-10:30चा टाइम झालाय. जेवायला पण खूप छान मेनू होता. तर चला, केक वगैरे सगळं ठुलं होतं. तर चला, मस्त झालाय आपला कार्यक्रम. आणि आता आम्ही निघलो घराकडे. आणि आम्हाला जे आहे की नाही सकाळचे कंप्लीट 3 वाजले घरी यायला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हैदराबाद बघायला तुम्ही पण नक्की या. तुम्हाला मी सगळे लोकेशन दाखवलेले आहेत हैदराबाद मध्ये. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.